और आज इस कार्यक्रम के प्रमुख अतिथि से अभी आग्रह करूंगा कि हम सबको मार्गदर्शन करें। एक बार जोरदार तालियों के साथ स्वागत कीजिए प्रवीण दरेकर साहब का। व्यंकटेश्वरा ॲग्रो प्रोसेसिंग सहकारी संस्थेच्या वतीनं होत असलेल्या या सहकारिता संमेलनाला उपस्थित पद्मश्री विकास महात्मे साहेब, जे आता या ठिकाणाहून नुकतेच निघून गेले, ते सन्माननीय आमदार प्रसाद लाडजी, विधिमंडळातील माझे सहकारी आमदार सन्माननीय संजय भेंडे साहेब, कृषीभूषण साहेबराव पाटील, प्रवीण पाटील, नगरसेवक अरुण पाटील, सन्माननीय नंदकुमार काटकर, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ आणि मुंबई जिल्हा बँकेचे डायरेक्टर्स, सन्माननीय जिजाबा पवार, विठ्ठल भोसले, अनिल गजरे, कविताताई देशमुख, शिल्पाताई सरपोतदार, नितीन बनकर, विष्णू घुमरे, धनंजय शेटगे, संजय शेट्टे, प्रमोद पिंपरे, गुलाबराव मगर, सन्माननीय अरुण पानसरे, विलास महाजन, डॉक्टर यश दरेकर, आनंदराव गोळे, हिरामन सातकर आणि या भव्य आणि दिव्य अशा कार्यक्रमाचे आयोजक आणि तरुणांसाठी आयडॉल ठरणारे शिवाजीराव डोळे साहेब आणि त्यांच्या मुक्ता शिवाजीराव डोळे, खरं म्हणजे एक ऐतिहासिक आणि अविस्मरणीय अशा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी सन्माननीय डोळे साहेबांमुळे या ठिकाणी मला मिळाली। की आज आपण पाहाल की 500-700 एकरामध्ये या ठिकाणी नंदनवन फुलवण्याचं काम या ठिकाणी डोळे साहेबांनी केलं। खरं म्हणजे माझा डोळे साहेबांचा परिचय 1-2 महिन्याचा असेल। आमचे भेंडे साहेब NCIला निवडणुकीला उभे होते आणि मी नेहमीप्रमाणे मतदारांना फोन करत होतो। त्या मतदारामध्ये व्यंकटेश्वरा ॲग्रो कोऑपरेटिव्ह सोसायटी होती आणि त्याचे वोटर होते डॉक्टर शिवाजीराव डोळे। आणि मी नेहमीप्रमाणे फोन केला, मला डोळे साहेब बोलताय का? आणि तिथून सुरुवात झाली। मला कल्पना नव्हती की आदिवासी कुटुंबात जन्मलेला एक तरुण मिलिटरी मधून रिटायर झाल्यानंतर या ठिकाणी या मातीची सेवा करावी। जय जवान जय किसानचा नारा त्या ठिकाणी आपण राबवावा, ही भूमिका घेऊन एवढं अवाढव्य काम उभं केलं असेल याची सुतराम मला कल्पना नव्हती। परंतु ज्या वेळेला डोळे साहेब दिल्लीला आले, आम्ही एका ठिकाणी राहिलो आणि त्यांनी त्यांच्या या सर्व केलेल्या उपक्रमांची माहिती घेतली आणि मग माझ्यासारखा कार्यकर्ता या उपक्रमापासून लांब राहू शकत नाही। आणि त्याच वेळेला ठरवलं की डोळे साहेब आपल्या त्या ठिकाणी मी शेतीवर येणार आहे, आपण जे काय मॉडेल त्या ठिकाणी भेसळमुक्त अन्नधान्य आणि विषमुक्त शेती अशा प्रकारचं मॉडेल डेव्हलप केलं, ते मी बघायला येणार आणि केवळ बघणार नाही, मी बघणारा नाही, मी करणारा माणूस आहे। आणि तुमचं हे मॉडेल महात्मे साहेब आपल्या साक्षीने सांगतो, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात उभं राहील हा विश्वास या ठिकाणी देतो। राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपल्या या कर्तृत्वाची कल्पना देईल आणि या ठिकाणी शेतावर आणि शेतकऱ्यांसाठी आणि जे झेनजी बोलतो, झेनजीनी सुद्धा आयडॉल म्हणून आमच्या शिवाजीराव डोळेंकडे त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे।
आज या ठिकाणी आपण शिवाजीराव डोळेंची दृष्टी बघितली. मी या कार्यक्रमाकडे अनेक अर्थानं पाहतो. एक म्हणजे जय जवान जय किसान. या देशाला आपल्या सगळ्यांना सुरक्षित ठेवण्याचं काम आपला जय जवान बांधव त्या ठिकाणी करत असतो. जय किसान म्हणजे जे आपल्याला अन्नधान्य लागतं ते त्या ठिकाणी कुठल्या इंडस्ट्री मधनं निर्माण होत नाही. ते त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या घामातनं श्रमातनं या काळ्या मातीतनंच त्या ठिकाणी निर्माण होतं. ते देण्याचं काम जय किसान आमचा तो किसान बांधव करत असतो. आणि त्याच्यामुळे एक वेगळं महत्व यांच्या या चळवळीला आहे. त्यातच त्या ठिकाणी निवृत्त सैनिकांचं योगदान या उपक्रमामध्ये. डोळे साहेब, आम्हालाही मिलिटरीचा वारसा आहे. आमचे आजोबाई मिलिटरीत होते, माझे चुलतेही त्या ठिकाणी सुभेदार होते आणि आमच्याकडे त्या गावात घरपट त्या ठिकाणी मिलिटरीमध्ये. त्याच्यामुळे मिलिटरीच्या विषयी एक वेगळा आदर, त्यांच्या योगदानाच्या विषयी एक वेगळा सन्मान आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निश्चितपणे या ठिकाणी आहे. आणि म्हणून आज मी या ठिकाणी परिसर पाहत असताना अनेक चांगले उपक्रम आपण बघितले. या उपक्रमांच्या माध्यमातून सेंद्रिय गोष्टी तयार होत आहेत, सेंद्रिय निर्मिती त्या ठिकाणी होते. परंतु त्याचबरोबर इथल्या मुला मुलींना, किसान आणि महिलांना रोजगार देण्याचं पुण्याचं काम सुद्धा डोळे साहेब आपल्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे लाख लाख धन्यवाद या ठिकाणी देतो. मी पुण्याला दौऱ्यावर होतो. राज्य सहकारी संघाची आमची त्या ठिकाणी बैठक होती आणि त्यावेळेला डोळे साहेबांना कळलं मी पुण्यात आहे. म्हणजे धडपड आणि एखाद्या गोष्टीला झोकून दिलं की काय करावं लागतं त्याचा आदर्श मी त्यांच्यामध्ये पाहतोय. मला म्हणाले, भाऊ तुम्ही पुण्यात आलाय, पुण्याला त्या ठिकाणी मक्यापासून इथेनॉल निर्मिती आम्ही करतोय, आपण कारखाना बघितला तर मला त्या ठिकाणी बरं वाटेल. मी पुण्यावरून 3.5 तास त्या ठिकाणी इंदापूर MIDC मध्ये गेलो. त्यांचा कारखाना त्या ठिकाणी उभं राहतोय, हे मॉडेल उभं त्या ठिकाणी करतायत. आणि म्हणून आपण खंत व्यक्त केली की तुम्हाला कुणाचा सपोर्ट नाही, तुम्हाला कुणाचा आधार नाही, तुम्हाला कुणाचा पाठबळ नाही, तुम्हाला त्रासच देण्याचा प्रयत्न केलाय. परंतु आज जाहीरपणे सांगतो, शिवाजीराव डोळे राज्य सरकार आपल्या बरोबर आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे सुद्धा आपल्या कामाचा गौरव करून हे मॉडेल या ठिकाणी राज्यभर राबवतील हा विश्वास आमच्या मनामध्ये. मी कुठल्याही एखाद्या कार्यक्रमाला जात असताना मी केवळ कार्यक्रम, भाषण आणि उपस्थिती एवढा पुरता कधीच जात नाही. त्या कार्यक्रमामधनं काहीतरी घेऊन जायचं असतं, त्या कार्यक्रमाला काहीतरी देऊन जायचं असतं. या 2 भूमिकेतूनच मी प्रत्येक कार्यक्रम उपक्रमाकडे पाहत आलोय. या ठिकाणी डोळे साहेब, आज मी आपल्याला सांगतो की आपलं मॉडेल प्रत्येक जिल्ह्यात जाण्यासाठी प्रवीण दरेकर हा सहकारातला एक कार्यकर्ता म्हणून पुढाकार घेईल आणि आपल्यासारख्या अनेक सहकारी संस्था त्या जिल्ह्याच्या शेतकऱ्याला ताकद देण्याचा प्रयत्न करतील. त्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या मुलांना या शेतीविषयी ग्लॅमर निर्माण करतील. केवळ त्या ठिकाणी जीन्सवरचा शेतकरी आपल्याला शेतात बघायला मिळेल असं बोलून चालत नाही. त्याच्यासारखं डोळ्यांसारखं कर्तृत्व आपल्याला उभं करावं लागतं. आणि जर हे वादळ महाराष्ट्रभर गेलं, मला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या जयंतीचं सुद्धा आकर्षण या शेताच्या बांधाकडे वळेल. हा विश्वास या निमित्तानं मी आपल्याला व्यक्त करतो. आणि या संदर्भामध्ये अनेक योजना आहेत. डोळे साहेब, आपण निराश व्हायचं कारण नाही. कृषी विभागाच्या असतील, वेगवेगळ्या सामाजिक योजना असतील, या सगळ्या शासनाच्या योजना समजून घेऊन आपल्या संस्थेला बॅकअप देण्याचं काम येणाऱ्या काळात आपण त्या ठिकाणी करू. शासकीय योजना बनवावी लागली तर आपल्यासारख्या संस्थांचं मार्गदर्शन घेऊन या ठिकाणी राज्यभर अशा प्रकारचं अभियान सुरू करू. आणि आज मी जाहीर करतो,
या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या संस्थांना ताकद देण्याचं काम आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेनं केलं। आज मुद्दाम माझ्या सहकारी संचालकांना घेऊन आलोय, कारण आम्ही या ठिकाणी राज्यातले कारखाने असतील, बंद पडणाऱ्या कारखान्यांना ताकद दिले, शेतकऱ्यांचा ओझ जावा म्हणून तो कारखाना आम्ही उभा केला। सूतगिरण्या बंद होत्या, त्यांना कुठली बँक त्या ठिकाणी मदत करत नव्हती, आम्ही मदत केली। शिक्षण संस्थांना आम्ही मदत केली। वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया उद्योग, ते कुठल्या पक्षाचे आहेत, कुठल्या जातीचे आहेत न पाहता आम्ही मदत केली। बच्चू कडूंचा त्या ठिकाणी अचलपूरला डोळे साहेब कारखाना आहे, 15 कोटी रुपये आम्ही त्यांना दिले। प्रक्रिया उद्योग सुरू आहे। मी आज या ठिकाणी जाहीर करतो की आपले जे जे प्रकल्प आहेत त्यातल्या छोट्या छोट्या मॉडेल उभ्या करण्यासाठी उद्या 100-200 कोटी रुपये द्यावे लागले तर या सहकाराच्या माध्यमातून आपण राज्याकरता त्या ठिकाणी उभे करू। ही चळवळ उभी झाली पाहिजे। एक डोळ्यांनी करून आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं भलं करू शकत नाही, एक डोळ्यांनी त्या ठिकाणी आपण तरुणांना दिशा देऊ शकत नाही। प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात मी डोळे कसा होईल हे पाहण्याचं काम प्रत्येकाने त्या ठिकाणी केलं पाहिजे। आणि मी ताकद देईन, डोळे साहेब माझा स्वभाव आहे, मला त्या ठिकाणी एखादी गोष्ट इनोव्हेटिव्ह होते, चांगल्या गोष्टी होत आहेत, तशा प्रकारच्या संकल्पनांना ताकद देत, शासनाचा आधार देत पुढे नेण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे। मी आपल्याला सांगेन, सेल्फ डेव्हलपमेंट हाऊसिंग आम्ही मुंबईत आणलं डोळे साहेब, सहकारी तत्वावर हाऊसिंग सोसायटी आणि बिल्डरकडे जायचं नाही, स्वतः तुमची इमारत उभी करा, आम्ही पैसे देतो। लोकांना वाटलं कसं होईल, होऊ शकतं। आम्ही त्या ठिकाणी जिल्हा बँकेनं हाऊसिंग सोसायट्यांना पैसे दिले, राज्य सरकारने चांगल्या प्रकारच्या सवलती घेतल्या, निर्णय घेतले। मुंबईमध्ये स्वयं पुनर्विकास इमारतीचा चालू आहे, बिल्डर देतो त्यापेक्षा दुप्पट तिप्पट घरात राहायला सर्वसामान्य मध्यमवर्गीय मराठी माणूस जातोय। ही सहकाराची ताकद आहे। माननीय देवाभाऊंनी राजाश्रय दिला, ताकद दिली, अनेक निर्णय घेतले। आज मुंबईमध्ये पुढच्या 8-15 दिवसामध्ये मी नमो सहकार टॅक्सी आणतोय। देवदत्त सहकारी वाहतूक पतसंस्था आहे, त्या संस्थेला शासनाने ऍग्रीगेटर केलाय। 2000 टॅक्सी येणाऱ्या 15-20 दिवसात मुंबईत दिसतील। 4-5 हजार बेरोजगार तरुणांना काम त्या ठिकाणी मिळणार आहे। मी हे एवढ्यासाठी सांगितलं, माझ्या मोठेपणासाठी सांगितलं नाही, तर एक संस्था, एक माणसाने ठरवलं तर त्या ठिकाणी हजारो कुटुंबाचं भविष्य त्या ठिकाणी उज्ज्वल करू शकतो। हा संदेश या कार्यक्रमाच्या निमित्तानं निश्चितपणे या ठिकाणी जाणार आहे। मी का आलो, का सहकार्याला घेऊन आलो, तर हे पाहिल्याशिवाय आपलं विजन, आपली दृष्टी सुद्धा व्यापक होत नाही। मी या ठिकाणी राज्य सहकारी संघाचा अध्यक्ष झालो आणि राज्य सहकारी संघाचा अध्यक्ष झाल्यावर या सहकाराला ऊर्जितावस्था यावी म्हणून विभागवार बैठका करतोय। कोकणात बैठका केल्या, नंतर आम्ही त्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात केले आणि कालच आम्ही उत्तर महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातल्या सर्व सहकार बोर्ड आणि सहकारातल्या कार्यकर्त्यांना भेटलो। का भेटलो, तर महाराष्ट्राला सहकाराची वैभवशाली परंपरा आहे। हा सहकार टिकला पाहिजे, वाढला पाहिजे आणि उद्याच्या तरुण पिढीनं सहकारात आलं पाहिजे। या ठिकाणी नव्या पिढीला सुद्धा सहकाराचं आकर्षण झालं पाहिजे। आपल्यासारख्या लोकांनी सहकारात आपल्याला जमेल ते काम जे उभं केलंय ते पुढे नेण्याचं, वाढवण्याचं काम या जैनजींना करायचं आहे। आणि म्हणून येणाऱ्या काळात सहकाराच्या माध्यमातून जैनजींना सुद्धा दिशा देण्याचं काम या राज्यातली सहकार चळवळ त्या ठिकाणी करेल, हा विश्वास या निमित्तानं देतो। आज महिला भगिनी मोठ्या प्रमाणावर आहेत, महिलांच्या माध्यमातून आपल्याला चळवळ उभी करता येईल। काही बचत गटांच्या माध्यमातून महिला चांगल्या काम करतायत, काही महिला सहकारी संस्था त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम करतायत, परंतु हे मोठ्या प्रमाणावर व्हायला पाहिजे। या राज्याच्या आर्थिक विकासामध्ये सहकाराचं फार मोठं योगदान आहे। या राज्यानं देशाच्या सहकार चळवळीला दिशा देण्याचं काम केलेलं आहे। आज पुन्हा एकदा ती चळवळ त्या ठिकाणी बळकट करण्याची आवश्यकता आहे असं माझं मत आहे। आणि म्हणून
याकरता अतिशय नियोजनबद्ध अशा प्रकारचं काम या ठिकाणी आपल्याला करावं लागणार आहे। मी या ठिकाणी एवढंच सांगेन की शेतकरी आणि ग्राहक ही फार महत्वाची अंग आहेत आणि आपण डोळे साहेब या ठिकाणी उत्पादन तयार करा। तुमच्या सर्व उत्पादनांचे मुंबईत विक्री केंद्र आम्ही त्या ठिकाणी करू। माझ्या मनातही ते आहे। आज स्टेट कन्झ्युमर फेडरेशनचे आमचे विठ्ठलराव भोसले या ठिकाणी आले, त्यांनाही त्या ठिकाणी सांगितलंय मुंबईतली शहरातली कन्झ्युमर स्टोअर्स त्या ठिकाणी बंद होत आहेत, पुन्हा ती आपण पुनर्जीवित करू, त्यांना त्या ठिकाणी आर्थिक ताकद देऊ आणि जो शेतकरी माझा घाम गाळतो, माझ्या शेतकरी महिला भगिनी घाम घालतात, त्यांनी तयार केलेलं उत्पादन किंवा भाजीपाला हा मुंबई सारख्या शहरामध्ये विक्रीसाठी आम्ही उपलब्ध करणार आहोत। आम्ही सुरुवात करणार आहोत। प्राथमिक प्रयोग आम्ही 5-10 ठिकाणी केंद्र निर्माण करणार आहोत, कारण जेव्हा त्या ठिकाणी विक्रीची हमी मिळेल, जेव्हा शाश्वत ग्राहक मिळेल, त्यावेळेला अशा प्रकारचं उत्पादन आणखी मोठ्या प्रमाणावर ताकदीने आपण त्या ठिकाणी करू शकणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ते आमचं मिशन असणार आहे। कारण यामुळे दोघांचाही फायदा होणार आहे। शेतकरी भाजीपाला निर्माण करेल, शेतकरी अन्नधान्य त्या ठिकाणी पीक उत्पादन करेल, परंतु केलेलं उत्पादन ते विकलं गेलं पाहिजे, त्याला त्या ठिकाणी दाम मिळाला पाहिजे। ही जबाबदारी आम्ही स्वीकारतोय आणि विषमुक्त त्या ठिकाणी शेती आणि त्या ठिकाणी भेसळमुक्त अन्न हे फक्त माझा शेतकरी देऊ शकतो, हे बाकीची लोक त्याच्यामध्ये मिक्सिंग त्या ठिकाणी करू शकतात। आणि म्हणून आज एका चांगल्या अशा प्रकारच्या कार्यक्रमाला येण्याची आम्हाला संधी मिळाली। डोळे साहेब, आम्हाला वाटलं नव्हतं हजारोच्या संख्येनं एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी कराल, परंतु आपल्या नावातच डोळे आहे, त्याच्यामुळे तुमची दृष्टी ही विस्तीर्ण आणि व्यापक आहे। नाव छत्रपती शिवाजी महाराजांसारखं शिवाजी आहे, त्याच्यामुळे धाडस आणि बेधडकपणे काहीतरी करण्याची एक उमेद आपल्या मनामध्ये निश्चित आहे आणि त्यामुळे आपण चिंता करू नका। देवाकडे प्रार्थना करायची आवश्यकता नाही। चांगलं कर्म ज्याचं असतं त्याच्या मागे देव असतो, त्याच्यामुळे तुम्ही एक दिवस मागू नका। तुम्हाला शेकडो वर्ष या शेतकऱ्याला मार्गदर्शन करण्यासाठी, माझ्या मिलिटरीच्या भावांसाठी त्या ठिकाणी एक आशेचा किरण म्हणून दीपस्तंभाप्रमाणे काम करण्यासाठी आपल्याला ही जगदंबा उदंड अशा प्रकारचं आयुष्य देव, अशा प्रकारची तिच्या चरणी प्रार्थना करतो। आणि डोळे साहेब, आता मदत जरा बँकांची पण घ्या। तुम्ही काय करता, 1 रुपया कुणाचा घेत नाही, परंतु त्या ठिकाणी तुम्हाला जे जे प्रोजेक्ट करायचे असेल, जिथे जिथे अर्थसहाय्य लागेल तिकडे ताकदीनं तुमच्या पाठीशी आम्ही या ठिकाणी उभं राहू, हा विश्वास या निमित्तानं मी व्यक्त करतो। डोळे, सौभाग्यवती डोळे आणि त्यांचं सर्व संचालक मंडळ असेल, आमचे मिलिटरीचे बांधव असतील, यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की आपण एक चळवळ उभी केलेली आहे। आपण या ठिकाणी ही विकासाची ठिणगी या ठिकाणी पेटवलेली आहे, त्याचा वणवा या महाराष्ट्रामध्ये चांगल्या अर्थानं आपण केल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो। आणि एक तरुण पिढीला खास करून मी आवाहन करेन की एक आदिवासींचा मुलगा मिलिटरीतनं रिटायर होतो काय, आपल्या सवंगड्यांना रिटायर्ड गोळा करतो काय, आणि आज 500-600 एकराचं एक वैभव माझ्या शेतकऱ्यांसाठी, बेरोजगारांसाठी उभं करतो काय, हा आदर्श घेऊन ज्या वेळेला तरुणांची पिढी काम करेल, त्याच वेळेला खऱ्या अर्थानं त्यांचं हे या ठिकाणचं मिशन कंप्लीट होईल, अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो। पुन्हा एकदा डोळे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्याने असंच काम केवळ महाराष्ट्रात नाही, देशभर उभं करावं। तुम्ही त्या ठिकाणी चालत राहा, तुम्ही चालत राहिला की प्रत्येक पावलाचा कारवा झाल्याशिवाय राहणार नाही। आणि मला अनुभव आहे, जेव्हा एखादी गोष्ट आपण प्रामाणिकपणे हातात घेतो, आपण चालत राहतो, कसं होणार काय होणार ही चिंता करत नाही, मदतीचे हात आपोआप त्या ठिकाणी पुढे येतात। आपण सुरुवात केली त्यावेळेला आपल्यालाही वाटलं नसेल की एवढं मोठं अशा प्रकारची चळवळ, एक काम आपण उभं करू शकू, परंतु यामागे तुमचं डिवोशन आहे,
तुमची प्रामाणिकता आहे आणि म्हणूनच आज हजारोच्या संख्येनं माझ्या महिला भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत, माझे मिलिटरीचे बांधव आलेले आहेत, मान्यवर आलेले आहेत. हाच विश्वास घेऊन आपण पुढे जा. आम्ही सारी लोक आपल्या सोबत आपल्या पाठीशी ताकदीनं आहोत अशा प्रकारचा विश्वास देतो. आणि नक्कीच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा आपण उभं केलेलं कार्य बघण्यासाठी आम्ही आणण्याची विनंती करू. हाही या ठिकाणी शब्द देतो. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सरकार.